ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता बातमी आहे समृद्धी महामार्गासंदर्भातली। ठाणे जिल्ह्यातल्या पडघा गावामधून समृद्धी महामार्गाची सुरुवात होते। गेल्या 1 ते 2 वर्षांपासून शहापूरमध्ये या समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे। पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरून हा महामार्ग जातो त्याच शेतकऱ्यांकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप केला जातोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम मुंबईच्या लगत असलेल्या ठाणे जिल्ह्यापासून सुरू होतं। भिवंडीत असलेल्या पडघा या ठिकाणावरून हा समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने सुरू होतो आणि पुढे शहापूर तालुक्यातून जाऊन पुढे नागपूरपर्यंत पोहोचतो। मी सध्या त्या गावात आहे ज्या गावात सगळ्यात पहिल्यांदा या समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिल्या गेल्या। आपण शहापूर या तालुक्यामध्ये आहोत, शहापूरच्या अंगाड या गावात आहोत आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात काम समृद्धी महामार्गाचं सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम या ठिकाणी सुरू आहे। इकडच्या ज्या जमिनी आहेत त्या आधीच इथल्या गावकऱ्यांनी स्वतःहून येऊन सरकारला दिल्या होत्या, राज्य सरकारला दिल्या होत्या। त्याच्यानंतर ताबडतोब वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी देखील आपापल्या जमिनी या सरकारला देऊ केल्या आणि मग काम देखील सुरू झालं। आता आपण या कामाची प्रगती बघतोय। इथे जमीन अधिग्रहित करून त्या ठिकाणी रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे। रस्त्यासाठी जे खाली एक स्लॅब बनवावा लागतो तो स्लॅब पूर्णतः बनवून झालेला आहे आणि त्याच्यावर आता सपाटीकरण त्याचं सुरू आहे। दगडी टाकल्या गेलेल्या आहेत। त्याचबरोबर या रस्त्याच्या खाली जो एक अंडरपास बनवण्यात येत होता तो अंडरपास देखील या ठिकाणी आता बनवण्यात येत आहे। हा जो समृद्धी महामार्ग आहे हा मुंबई ते नागपूर असा थेट जोडण्यात येत असल्यामुळे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असा हा समृद्धी महामार्ग बनणार आहे। त्यासाठी आंतरराष्ट्रीय नियम जे आहेत ते देखील याला लागू करण्यात आलेले आहेत आणि त्याच प्रकारे दोन्ही बाजूला या समृद्धी महामार्गाचा विकास होईल अशा अर्थाने हा समृद्धी महामार्ग बांधला होतोय। आणि आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी शहापूरमधून हा महामार्ग जातो। इथल्या शेतकऱ्यांनी देखील विरोध केला होता, मात्र नंतर राज्य सरकारला त्यांनी सोबत दिली आणि आपल्या जमिनी राज्य सरकारला दिल्या। आता या समृद्धी महामार्गाचं काम अतिशय वेगाने या शहापूर तालुक्यात, भिवंडी तालुक्यात आणि पूर्णतः ठाणे तालुक्यात सध्या सुरू आहे। कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।